नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। कल्याण लोकसभा में उम्बाटा गढ़ को फिर से एक बार झटका बैठा है। उम्बाटा गांव के कल्याण ग्रामीण के उप जिला प्रमुख प्रकाश म्हात्रे और पूर्व नगर सेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे इन्होंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे इनकी उपस्थिति में मुख्यमंत्री इनके ठाणे निवास स्थान पर शिवसेना में प्रवेश किया, जिससे हफ्ता भर में उम्बाटा गुट को कल्याण डोंबिवली में दूसरी बार बड़ा झटका बैठा है। इससे पूर्व उम्बाटा गट के शहर प्रमुख विवेक खामकर, महिला जिला संगठक कविता गावण से सैकड़ों पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने 2 दिनों पूर्व शिवसेना में प्रवेश किया था। उम्बाटा गुट के उप जिला प्रमुख प्रकाश म्हात्रे, पूर्व नगर सेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यह उम्बाटा गुट में सक्रिय है। सहित केशव पाटिल, शाखा प्रमुख परेश पाटिल, उमेश सुर्वे, अशोक पाटिल, विजय पाटिल और अन्य कार्यकर्ताओं ने शिवसेना में प्रवेश किया। प्रकाश म्हात्रे इन्होंने कहा कि सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे इन्होंने पिछले 10 वर्षों में कल्याण लोकसभा में विकास कामों की गंगा लाई है। शिवसेना में 40 वर्ष काम करके भी मुझे मातोश्री पर कोई पहचानता नहीं है। बाला साहेब हयात थे तब तक हमारी श्रद्धा थी, लेकिन अब हमारी मातोश्री ठाणे है। ऐसी भावना इस समय प्रकाश म्हात्रे इन्होंने व्यक्त की। इस समय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्होंने कहा कि उम्बाटा गुट को मिला बर्ताव इसके लिए कारणीभूत है। दूसरी ओर राज्य सरकार और शिवसेना का काम अच्छा शुरू है। एक विश्वास पर लोग शिवसेना में आ रहे हैं, ऐसी प्रतिक्रिया उन्होंने दी। इस समय कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, डोंबिवली के उप जिला प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे और पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत। खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील, बाकी इतर सर्वजण पदाधिकारी, शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक, डोंबिवली शाखेच्या गावंड ताई, विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत। काल आपण पाहिलं की राहुल गांधी इकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तर एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत। राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी सर्वजण येत आहेत सोबत। एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उबाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे। म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्या समोर आहे। 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम ते आपल्या समोर आहे। त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत। ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल, सगळ्यांचाच तो भ्रमनिरास झालेला आहे। आणि तसे शिंदे साहेब असोत किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो, अनेक वर्ष शिंदे साहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत। शिंदे साहेबांनी आवाज द्यायचा, आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन करायचं। मागील 2 निवडणुका आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत। त्यांच्या कार्याची माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा ह्या मागील 10 वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल। आणि म्हणून मग अशा विकासाच्या मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा भागाचा विकास करणारे खासदार, त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राहू इच्छित नाही। त्यामुळे आज शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू। खासदार साहेब 100% निवडून येणार आहेत। फक्त रेकॉर्ड ब्रेक किती मतांनी येतील एवढाच प्रश्न उरलेला आहे।
त्यांनी जे आदेश द्यावा खासदार साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ती कामं त्यांच्यासोबत करायला तयार आहोत. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील आणि इतक्या जवळ पक्षप्रवेश करतात. मी 40 वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे. आजपर्यंत मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही. आमची मातोश्री ठाणंच असायचं. पूर्वी दिघे साहेब होते, नंतर शिंदे साहेब. आणि कोणी आजपर्यंत आम्ही नाराज आहोत, आम्ही सुखी आहोत, काही दुःखी आहोत याची आमची कधीच कोणी दखल घेतलेली नाही. आणि मग अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काढायचे. श्रद्धा समजा ठीक, मातोश्री बाळासाहेब होते तोपर्यंत आमची श्रद्धा होतीच. याच्यापुढे नुसतं श्रद्धेवर भागणार नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून कोणी येत असेल तर आम्हाला त्यांच्या सोबत राहावंच लागेल ना. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.